भटकत्या आत्माचं उत्तर त्यांना आमच्या मतदानातून चांगलंच मिळेल. की ज्यावेळी कळत नव्हतं राजकारण काय असतं तेव्हापासून आम्ही उद्धव साहेबांच्या मागे आणि आता युती असल्यामुळे आम्ही ताईंचं काम करतोय. मोदी साहेब एक जादूगारासारखा जुमला करत आहेत. ते शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं आहे त्यांनी. शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतात ते 6,000 वर्षाला. आज आम्हाला पवार साहेब एवढंच फक्त माहिती आहे. आणि कृषी धोरण करणार ते फक्त पवार साहेबच करणार. आपला भारत हा जवळजवळ 70 ते 75% आर्थिकदृष्ट्या कृषीवरती चालतो. निवडणुकीपुरती हे दिसतात, परत हे कुठं दिसणारही नाहीत. मुंबई दिल्लीत इव्हेंट असे प्रकार चालतात त्यांचे. या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द या ठिकाणी आहोत आणि आज या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांचा काही वेळामध्ये या ठिकाणी दौरा चालू होतोय. तर आपल्यासोबत काही युवक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. निश्चितच काय सांगाल, रोहितदादांचा दौरा या ठिकाणी चालू होतोय, नक्की काय प्रतिक्रिया आहे आपली? आम्ही आज पवार साहेबांसाठी सर्व कार्यकर्ते इथे उभा आहोत. पूर्ण महाराष्ट्र घडवायचं काम हे पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि आज काही विकासाच्या नावाखाली त्यांनी पक्षांतर करून पक्ष चोरून नेला. ते फक्त नाव वापरतायत, घड्याळाचं पण काम करतायत मोदींचं. आज मोदींचं बघायला गेलं तर त्यांनी केली नोटबंदी. त्या नोटबंदीचा कोणाला फायदा झाला? चुकीचं झालं सगळं. त्याच्यानंतर 376चं करतायत, रामलल्लाचं मंदिर. विकासाचं काय? विकास आपल्याकडे कोणताच नाही. त्याच्यामुळे आज आम्ही फक्त एक केलंय की महाराष्ट्र टिकवायचं असेल तर पवार साहेबांना धरा, एवढं धरून आम्ही साहेबांच्या मागे आहोत. 2 दिवसापूर्वी मोदींची सभा झाली पुण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांवर एक आरोप करण्यात आला की एक तो भटकता आत्मा आहे. तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आज ते जबाबदार पदाचे उमेदवार आहेत. मोदी साहेब आज पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांनी जर असे स्टेटमेंट केले तर खूप चुकीचे आहेत. भटकत्या आत्माचं उत्तर त्यांना आमच्या मतदानातून चांगलंच मिळेल. एकंदरीत आपण काय सांगाल? आपण एक ज्येष्ठ आहात, काय आपल्या मतामध्ये कोण असणार आहे? आम्ही तुतारीलाच मत देणार. का तुतारीलाच का? नाही, आमचं कल्याण केले त्यांनी. तर अजून आपण काही युवक आहेत, तर आपण युवकांसोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल बाबा, एकंदरीत तुमचं मत कोणाला असणार आहे? आमचं मत पवार साहेबांना. का पवार साहेबांनाच पवार का? साहेबांनी आमच्या इथं चांगलं आम्हाला 4 मन ज्वारी पिकावी असं 70 साली लिफ्ट स्वतः त्यांनी निमकरला मध्ये घालून लिफ्ट केलेले आणि 700 एकरांना पाणी देतात. त्यामुळे आम्ही जगतो त्या पाण्यावर. तर आपण काही युवक आहेत, आपण त्यांशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल की भाजपने काही गेल्या इलेक्शन मध्ये अजेंडा ठेवला होता, मग त्या अजेंडावर काय कामकाज झालं का? काय वाटतंय तुम्हाला? मी माझे फक्त मत तुतारीलाच आहे. तुतारीनं माझं चिन्ह आहे ना, म्हणजे पवार साहेबांनी माझं चांगलेलं केलं आहे. फक्त माझं तुतारीलाच मत आहे. आपलं काय? ज्यावेळी कळत नव्हतं राजकारण काय असतं तेव्हापासून आम्ही उद्धव साहेबांच्या मागे आणि आता युती असल्यामुळे आम्ही ताईंचं काम करतोय. लहानपणापासून साहेबांना बघून राजकारण हा शब्द हा कळला आहे आणि विकासाला मत. विकास फक्त बारामती शहराचा झालाय, बारामती ग्रामीणचा काहीच विकास नाही. आता आपण बघतो गेले का गावातून कॅनल गेलाय, त्याचं हे चाललंय करायचं, आस्तीकरण करायचं चाललंय. मग विकास कसा म्हणायचा? इथं शेतकऱ्यांनाच फायदा नाही त्याचा, तर मग विकास काय म्हणायचा? म्हणून आम्ही पवार साहेबांच्या मागे आहे. तुम्ही काय सांगाल? एकंदरीत असं पण बोललं जातंय की सुप्रियाताईंच्या विकासामध्ये काहीच वाटा नाही, तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? पवार साहेबांचं असं धोरण ठरलं होतं की बारामती तालुका पुणे जिल्हा समजा अजितदादांनी बघायचा. सुप्रियाताईंनी फक्त केंद्रातनं पैसा बारामतीला पाठवायचा. सुप्रियाताईंनी केंद्रातनं पैसा बारामतीत पाठवण्याचं काम केलं, पवार साहेबांनी केलं. अजितदादांनी तो डिवाइड केला. फक्त जनतेला अजितदादांनी विकास केलेला दिसतोय, त्यामध्ये सुप्रियाताईचा पण सिंहाचा वाटा आहे. आणि अनेक अनेक असे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आज ऐरणीवर आहेत, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? मोदी साहेब एक जादूगारासारखा जुमला करत आहेत. ते शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं आहे त्यांनी. शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतात ते 6,000 वर्षाला, पण शेतकऱ्याच्या खिशातनं 1,00,000 रुपये तरी महिन्याला ते काढत असतात. महिलांना पण गॅस फुकाट दिले. आता ते गॅस घरात बंद आहे. समजा 1200 रुपयाला गॅस केला आहे. काँग्रेसच्या काळात जी सस्ताई होती ती मोदी साहेबांनी ठेवली नाही. जनतेला समजा भूलथापा करून 15 लाख रुपये देईन, 1 रुपया दिला नाही शेतकऱ्यांना. समजा शेतकरी धुळीला मिळवला त्यांनी. आणि जे आता आहेत त्यांच्या मागे, ते समजा मलिदा गँग आहे, ती त्यांच्या मागे फक्त पळत आहे कॉन्ट्रॅक्टदार. आता सध्याच्या घडीला सुप्रियाताई पवार साहेबांच्या मागे सर्व साधारण जनता आहे संपूर्ण मागे त्यांच्या.
मी तुमच्याकडे परत येतोय की भाजपने शेतकऱ्यांसाठी 2,000ची स्कीम आणली, मुद्रा सारख्या स्कीम आणल्या, तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? 2,000 सर्वसामान्य शेतकरी म्हणजे अल्पभूधारक शेतकरी तो म्हणजे 1 लाखाचं खत घेतो, त्याला 18% जीएसटी, बरोबर का? आणि 18% म्हणजे 18,000 रुपये झाले. त्यातनं तो 6,000 रुपये आम्हाला देतो आणि 12,000 रुपये स्वतःच्या खिशात घालतो. आ? इथनं माग कधी जीएसटी मागच्या काळात काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस जीएसटी हा म्हणजे शेतकऱ्यांना कधीच नव्हता. तुमच्या रासायनिक खतांमध्ये ज्या प्रमाणात वाढ झाली त्या प्रमाणात तुमच्या शेतीमालाची वाढ झालेली नाही. तुमची 800 रुपयाची बॅग आज 1700 रुपयाला झाली. मग त्यांना 2,000 रुपयाला द्यायला झालं सोपं. हे करूनच त्यांनी 2,000 रुपये दिले. पण शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना हे कळलं नाही की आपली 800ची बॅग आज 1700 रुपयाला झाली. मग ते 2,000 त्यांना द्यायला का परवडणार नाही? त्याच्यामुळं आज आम्हाला पवार साहेब एवढंच फक्त माहिती आहे. आणि कृषी धोरण करणार ते फक्त पवार साहेबच करणार. आपला भारत हा जवळजवळ 70 ते 75% आर्थिकदृष्ट्या कृषीवरती चालतो. अ, महाराष्ट्र हा एक शेतकऱ्यांचा एक शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो. तर कांदे निर्यात बंदी असेल, दुधाचा भाव असतील, तर आज शेतकरी समाधानी आहेत का? काय वाटतंय आपल्याला? शेतकरी बिलकुल समाधानी नाही. आता आपण बघितलं दुधाची पिशवी 35 रुपयाला मिळते अर्धा लिटरची आणि शेतकऱ्यांकडनं 25 रुपये घेतात डेअरीचा भाव. कसं परवडल? खाद्य झालंय 1 लिटर 25 खाद्य होतं 800 रुपयाला 50 किलोचं खाद्य होतं. आज ते 1600 रुपये गेले. 48 किलो येतो 50 येत नाही. म्हणजे अशी दुधाला 5 रुपये अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नाही जमा झालं नाही अजून. आदेश आहेत कागदे नाचवतात. दुग्ध विकासाचा आदेश कुठून आदेश यायचा अनुदान जमा नाही झालं. कागदी घोडे नाचवायचा प्रकार आहे हा. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. हा जुमला आहे. निवडणुकीपुरतीच हे दिसतात. परत हे कुठं दिसणारही नाहीत. मुंबई दिल्लीत इव्हेंट असे प्रकार चालतात ह्यांचे. निवडणुकीपुरते इव्हेंट आम्ही शेतकऱ्यांचे नेते आम्ही शेतकऱ्यांचा आम्हाला कळवळा आहे असे फक्त बोलत असतात. आता बघा ना ज्यांच्यावर आरोप केले त्यांना परत पक्षात घेतलं आणि आम्ही गॅरंटी मग ह्यांची अशी गॅरंटी आहे आरोप करायचे ज्यांच्यावर आरोप केले त्यांना परत पक्षात घेतले ही ह्यांची गॅरंटी. आणि तुम्ही एक प्रकारचं चांगलं माध्यम चालू केले कारण मोठे मोठे जे कॉर्पोरेट माध्यम आहेत कॉर्पोरेट माध्यम अशा मुलाखती घेत नाहीयेत किंवा त्यांना कव्हरेज येत नाहीये. तुम्ही म्हणजे तुमचं थोडंसं कौतुक करावं असं वाटतं असं की तुम्ही ग्रामीण भागात जाऊन खरा चेहरा खऱ्या लोकांकडे काय आहे हे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवताय. मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो. तुमच्याकडे परत येतोय की असा पण आरोप केला जातोय की शेतकऱ्यांसाठी पवार साहेबांनी काय केलं, तर काय आपली काय प्रतिक्रिया? जे पंजाबराव देशमुख आपण जे कर्ज उचलतो पीक कर्ज त्याचे 0% द्यायचं काम हे पवार साहेबांनीच केलं होतं. त्याच्यानंतर ड्रीपला पहिल्यांदा सर्वात सबसिडी जी आणली ते पवार साहेबांनीच आणलं होतं. याच्यासारखं मोलाचं योगदान देऊन जर हे म्हणत असतील पवार साहेबांनी काय केलं तर ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर अजून काय द्यायला हवं त्यांना. तर आज आपण माळेगाव खुर्द या ठिकाणी होतो, तर आपण बघितलं की प्रचंड नाराजी या ठिकाणी आपल्याला या सरकारवरती पाहायला मिळते. तर आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत, आपण त्याशी चर्चा करणार आहोत. एकंदरीत काय सांगाल, काय तुमचं काँग्रेसचं धोरण असणार आहे यापुढे? 2014 साली गॅसचा दर होता 400 रुपये. मोदी साहेब म्हणायचे मतदानाला जाताना गॅसला हात जोडून जावा आणि नंतर मतदान करा. आज मोदी साहेबांना हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 1,000 रुपये सिलेंडरला घेताय. आज हात जोडून सिलेंडरला हात जोडून मतदानाला जायचं. दुसरं 117 प्रेस कॉन्फरन्स घेणारा पंतप्रधान तो मौनी होता. आणि ज्या माणसांनी 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही ते बोलके पंतप्रधान कसे म्हणायचे? मनमोहन सिंग सारखा अर्थतज्ञ देशाला परत मिळणं अतिशय कठीण असा पंतप्रधान मिळणं, तोच अर्थतज्ञ आणि तोच पंतप्रधान हे फक्त काँग्रेस देऊ शकतं. हे काँग्रेसने देशाला दाखवून दिलं आणि सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देऊन दाखवली काँग्रेसने. आज मोदीजी फक्त स्वतःच्या हातात सत्ता ठेवायला बघतो. काँग्रेसनी जर तसं ठेवायचं असतं तर सोनियाजींनी स्वतः बाजूला होऊन मनमोहन सिंगांना पंतप्रधान केलं नसतं. आज ज्या वेळेस 90 साली पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार अल्पमतातलं आलं, पी.व्ही. नरसिंहराव पहिल्यांदा पंतप्रधान बनले, त्यावेळेस आर्थिक परिस्थिती अतिशय बेकार होती. त्यावेळेस गॅसचं धोरण ठेवलं
PV नरसिंहराव यांनी गॅट म्हणजे ते जेव्हा स्वीकारलं म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था तेव्हा विरोधी पक्षांनी ह्यांनी इतकी टीका केली होती, पण तरी पण त्यांनी ती मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि दाखवून दिलं की भारत आज एक उच्च लेवलला आर्थिक परिस्थितीतनं बाहेर आणू शकतो. आणि आज परिस्थिती काय, ज्या वेळेस नंतर मनमोहन सिंगांनी बी 10 वर्षानंतर मोदींच्या हातात सत्ता दिली होती, त्यावेळेस मनमोहन सिंगांनी मोदींना सांगितलं होतं, ज्यावेळेस मी सत्ता हातात घेतली तेव्हा परकीय गंगाजळी फक्त 15 दिवस पुरल एवढीच होती. अशा परिस्थितीत मी सत्ता ताब्यात घेतली आणि आज तुमच्या ताब्यात मी सत्ता देताना जगातली तिसरी महासत्ता म्हणून तुमच्या ताब्यात देतो. ह्याच्यावर मोदीजी काहीच बोलत नाही. राहिलं तरुणांना रोजगार देण्याचं, आज राहुलजी गांधींनी डिक्लेअर केलेलं आहे की 30 लाख रोजगार आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये मंजूर करू. प्रत्येक युवकाला ग्रॅज्युएट आणि झाला तर त्याला पहिल्यांदा कुठं का होईना कामाला नोकरीला अप्रेंटिसशिप मिळेल आणि वर्षाला त्याला 1 लाख रुपये मिळतील. प्रत्येक कुटुंबातील महिलेच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा होतील. आणि ही जी करून दाखवलंय कर्नाटक मध्ये, त्यांनी जे आवाहन केलं होतं आणि जी घोषणा केल्या होत्या त्या पहिल्या कॅबिनेट मध्ये करून दाखवलेले. आज इथला जर प्रश्न बोलायचं झालं तर पवार साहेब आणि काँग्रेस आम्ही वेगळं मानत नाही, कारण पवार साहेबांचा विचार आणि काँग्रेसचा विचार एकच आहे. आज पवार साहेब इथलंच, आज ज्या भूमीत आपण उभं आहे इथून काही मीटर अंतरावर NIAM सारखी आंतरराष्ट्रीय संस्था उभी आणि ती एवढं मोठं धाडस करायची ताकद फक्त पवार साहेबांची. पवार साहेबांनी ज्यावेळेस कृषी खातं घेतलं तेव्हा 72,000 कोटीचं कर्ज माफी केली आणि मोदीजींनी ज्यावेळेस पंतप्रधान पद हातात घेतलं त्यावेळेस मोठ्या उद्योगपतींची कर्जांची माफी घेतली. आज हा मोठा फरक आहे. तर आपण या ठिकाणी बघितलं की अनेक ज्येष्ठांच्या, अनेक युवकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येतात. तर येणाऱ्या पुढील काळात नक्की काय घडणार बारामतीत याकडे सर्व राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरामॅन सनी पटेल सर, मी अक्षय थोरात, बारामती.